नमस्कार. नमः परम कल्याण, नमः परम मंगल, वासुदेवाय शांताय यदुनाम पतये नमः. आपल्या या अनुष्ठानाला 8 दिवस पूर्ण होत आहेत. मी त्याला हेतुता अनुष्ठानाचा शब्द वापरला आहे, कारण ज्या युगामध्ये आपण या सगळ्या मनाचा विचार करतो आहोत, ज्या युगामध्ये मन या संकल्पनेचा खूप वेगळ्या पद्धतीने अर्थ घेतला जातो, वापर केला जातो, किंवा त्याच्याविषयीच्या समजुतीसुद्धा खूप वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. आणि एखादं अनुष्ठान करताना त्याचं काळाबरोबर आणि आपल्या संस्कृतीबरोबरचं, संस्कारांबरोबरचं अनुसंधान सुद्धा महत्त्वाचं ठरतं. अनेक वर्षापासून सुरू असलेली ही अधिक महिना साजरा करण्याची परंपरा आजच्या विज्ञान युगातही टिकून आहे. काळानुसार त्याचा थोडाफार संदर्भ बदलला असेल, परंतु या काळचक्रामध्ये येणारा हा अधिक महिना काहीतरी विशेष स्वरूपाचा आहे. मुळातच माणसाची एकूण जीवनाविषयी आणि काळाविषयीची एक संकल्पना असते, मनामध्ये समजुती असतात. आपल्याला मिळालेलं आयुष्य काठोकाठ उपभोगता यावं, समजून घेता यावं, त्या आनंदाने आपल्याला व्यतीत करता यावं, असा प्रयत्न प्रत्येक जण करतो आणि करायलाच हवा. आयुष्य त्याच्यासाठीच असतं. हे आयुष्य समजून उमजून व्यतीत करण्यासाठीच या अधिक महिन्यासारख्या कल्पना आपल्या संस्कृतीने रुजवलेल्या आहेत. अन्यथा काही कारण नाही, त्याची विशेष योजना करण्यासारखं काही प्रयोजनही नव्हतं. परंतु आपण जी काही कालमापन पद्धती निवडली, त्या एकूण कालमापन व्यवस्थेमध्ये कुठेतरी 3 वर्षानंतर एकूण 30 किंवा 33 दिवस जास्त येतात आणि त्या अधिक दिवसांचा एक स्वतंत्र महिना केला आणि त्या अधिक मिळालेल्या काळाचा अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करण्याची संकल्पना रुजवली गेली. मग त्याला पुरुषोत्तम मास म्हटलं गेलं. काय त्याला देवाधिकाचं, कर्मकांडाचं रूप दिलं गेलं. ते देण्यामागचा उद्देश हाच आहे की आपलं आपल्या संस्कृतीशी अनुसंधान राहिलं पाहिजे. ज्या परब्रह्माने ही सृष्टी निर्माण झालेली आहे, किंवा ज्या परब्रह्माचं अस्तित्व आपण घेऊन वावरत असतो, त्या परब्रह्माबरोबरचं अनुसंधान असं दैनंदिन जीवनामध्ये क्षणोक्षणी राहत नाही. ते काही ना काही निमित्ताने आपल्याला जोडावं लागतं, बघावं लागतं, शोधावं लागतं. मग अधिक महिना येतो, कुठे काही श्रावण महिना असतो, चातुर्मास असतो. प्रामुख्याने आपण आता महाराष्ट्राविषयी विचार करतो आहोत. पण जसं मी परवा म्हणालो की संपूर्ण भारतवर्षामध्ये इतक्या सण उत्सवांची गर्दी असते की कुठे ना कुठे काही ना काही हा सगळा प्रकार चालू असतो. त्यामागचा उद्देश काय? उद्देश प्रामुख्याने आपण हा लक्षात घेतला पाहिजे, आपलं अनुसंधान टिकून आहे, आपला संबंध टिकून आहे. ज्या संस्कृतीचे आपण वारसा सांगतो, ज्या संस्कारांना आपण घेऊन या समाज जीवनात वावरतो, एकूणच भारत देशाविषयी किंवा भारतभूमीविषयीची एक वेगळी ओळख जगामध्ये तर आहेच, परंतु आपल्याला देखील त्याचं महत्त्व पटलेलं आहे. आणि अशा या भारतवर्षामध्ये राहत असताना या भारतीय संस्कृतीने दिलेल्या संस्कृतीच्या या संचिताचं संवर्धन करायचं. संवर्धन करत असताना हे संचित पुढच्या पिढीला संक्रमित करायचं, योग्य पद्धतीने ते पुढे द्यायचं, ही देखील त्यामागची मोठी जबाबदारी असते. आज घराघरामध्ये जर अधिक महिन्याचं काही व्रत वैकल्य चालत असतील,
काही उपक्रम चालत असतील तर स्वाभाविकपणे जी आत्ताची तरुण पिढी आहे किंवा जे घरातले लहान मुलं असतात त्यांच्याही मनावर नकळतपणे हा संस्कार होत असतो की हा अधिक महिना एक वेगळा काहीतरी प्रकार आहे आणि या काळामध्ये काहीतरी देवाधर्माचं करतात, केलं पाहिजे, त्याच्यामुळे पुण्य मिळतं असं जरी वाटत असलं तरी देखील किंवा असा संस्कार जरी त्यांच्यावर होत असला तरी देखील या काळामध्ये एक सद्विचारांचं आवर्तन घडून येतं. म्हणजे अगदी या वर्षाचं जरी उदाहरण घेतलं, खरं तर या वर्षातले 6 महिने तर सगळे करोनानेच खाल्लेले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण चिंतेमध्ये होता, भयामध्ये होता, अजूनही आहे. इच्छा असूनही प्रत्येकाला आपापल्या घरातलं कर्मकांड करता आलेलं नाही. व्रत, उत्सव, सण, कुलाचार आपल्या नेहमीच्या पद्धतीने करता आलेले नाहीत. परिस्थिती अभावी त्याने ते साजरे करून घेतले आहेत. आणि अशा वातावरणामध्ये आलेला हा अधिक महिना मला तरी असं वाटतं की तो निश्चितपणे अधिक लक्षात राहील आणि तो लक्षात राहिलाही पाहिजे. कारण आजच्या सगळ्या वातावरणाला पाहिल्यानंतर खरोखरच आपल्या मनाला शांतता हवी असेल, मनामधलं भय घालवायचं असेल, जे मनामध्ये नसतं पण जे आपल्यावर लादलंही जातं, आपल्या मनानेच काही वेळेला ते निर्माणही केलेलं असतं, अशा या अधिक महिन्याच्या निमित्ताने काही नवीन शिकण्याचा आणि आपल्या अनुसंधानाला पूरक ठरेल, पोषक ठरेल अशा प्रकारचं अनुष्ठान करण्याचा आपण या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे. मी कालच्या निरूपणामध्ये असं म्हटलं होतं की आजच्या आधुनिक युगामध्ये माणसाच्या मनाविषयीच्या संकल्पना खूप वेगळ्या आहेत. मी माझं मन, माझं शरीर, माझी परिस्थिती किंबहुना मला जगण्याचं एक विशिष्ट स्वातंत्र्य हवं असतं आणि हे स्वातंत्र्य माझ्या मनाप्रमाणे मला उपभोगायला मिळालं पाहिजे अशी त्याची कल्पना असते. आणि म्हणून काल म्हटलं की काहींची अशी कल्पना आहे, काल असं मी म्हटलं होतं की काहींचं असं म्हणणं आहे की ज्याच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, त्याला या बाकी अशा अनुष्ठानांची किंवा मन, त्याचं अर्थ, त्याचा काही वेगळा संदर्भ हे तपासण्याची कदाचित फारशी गरज पडत नसावी. कारण तो त्या एका वेगळ्या धुंदीमध्ये जगत असतो. त्याने काही आपल्या स्वतःच्या समजुती करून घेतलेल्या असतात, त्या त्याने कराव्यात, तो करायला तो स्वतंत्र आहे. परंतु जेव्हा आपण संस्कृतीचा अनुबंध तपासतो, त्याच्याशी असलेला आपला संबंध पाहतो, त्या अनुसंधानाचे आपण एक पाईक आहोत, वाहक आहोत. अशा अर्थाने जेव्हा या सगळ्या व्यवस्थेकडे पाहतो, आपल्या आयुष्याकडे पाहतो, तेव्हा आपलं खरं तर संपूर्ण जीवनच हे एका अनुष्ठानासारखं असलं पाहिजे. जीवनाविषयीच्या कल्पना अनेकांच्या अनेक प्रकारच्या आहेत. मौज मजा, खाणं पिणं, मिळाला आहे तो क्षण आनंदाने उपभोगायचा, फारसा विचार करायचा, भानगडीत पडायचं नाही. पैसा आहे तो खर्च करायचा आणि जेवढा तथाकथित आनंद मिळवता येईल तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न लोक करतात. मी तथाकथित अशासाठी म्हटलं की आजकाल बघा तुम्ही, पिकनिक म्हणा, पर्यटन म्हणा, फिरणाऱ्यांची जी संख्या आहे ती प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अर्थात साधनं उपलब्ध झाली आहेत, पैसा आहे, व्यवस्था उपलब्ध आहेत. त्यामुळे अगदी दर शनिवार रविवार किंवा वर्षाला हमखास 15 दिवस, महिनाभर लोक फिरून येतात. कारण त्यांना आयुष्य उपभोगायचं असतं, आनंदाने ते व्यतीत करायचं असतं. त्यांच्या त्या जीवनाविषयीच्या कल्पना असतात, त्या मी चुकीच्या आहेत असं म्हणणार नाही. परंतु जसं मी आधी म्हटलं की काळाशी, संस्कृतीशी त्याचं किती अनुसंधान आहे हे मात्र तपासावं लागेल. आणि मग त्या संदर्भाने बघितलं तर ते आपल्या जीवनाकडे एक अनुष्ठान म्हणून बघतात की नाही, त्यांनी बघावं की नाही, ते बघत नसतील तर निदान आपण तरी तसा विचार करावा की नाही, हा देखील या सगळ्या निरूपण मालिकेचा एक महत्त्वाचा उद्देश आहे असं लक्षात घ्यायला हवं. अन्यथा काही कारण नव्हतं.
30 दिवसाची सलग अशी निरूपण मालिका करावी. मनामध्ये आलेला एक वेगळा विचार तुमच्याबरोबर तो आजच्या भाषेत सांगायचा तर शेअर करावा. तो थोडासा वेगळा आहे. त्याच्याविषयीचे आजच्या काळाला लागणारे काही संदर्भ आपण जोडले आहेत. किंवा आधी मी जसं म्हटलं की हे जे सांस्कृतिक संचित आपल्याला मिळालं आहे ते संचिताचं संवर्धन करण्याचा, त्यामध्ये नव्याने काही भर घालण्याचा हा एक नवा प्रयोग आहे असं म्हटलं तरी चालेल. कालच्या निरूपणामध्ये आपण शिवसंकल्प स्तोत्रातला पहिला श्लोक घेतला होता. आज आपण दुसरा श्लोक बघू. पण तो दुसरा श्लोक घेण्याआधी पहिल्या श्लोकाची एक छोटीशी उजळणी आपण करूया. म्हणजे नेमका काय त्या कालच्या श्लोकाचा अर्थ होता आणि आपण त्याचा संदर्भ कसा घेतलाय याचं देखील थोडंसं सिंहावलोकन होईल. कालच्या श्लोकामध्ये जे मन जागेपणी आणि निजल्यानंतरही फिरत राहतं ते मन शिवसंकल्प करणारा हो असा त्या कालच्या श्लोकाचा अर्थ होता. म्हणजे कधीतरी प्राचीन काळी लिहिला गेलेला हा श्लोक, त्यावेळेला सुद्धा हे गृहीत धरलं गेलं होतं की मन हे कशा पद्धतीने भटकत असतं. ते झोपेतही भटकतं आणि जागेपणी सुद्धा भटकत असतं. आपल्याला माहिती मनाचा तो गुण आहे. पण म्हणून तो गुण अवगुण होणार नाही किंवा त्या गुणाला अधिक चांगल्या पद्धतीने आपण स्वीकारलं तर त्यातली गुणवैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतील. हा खरं त्या श्लोकाचा उद्देश म्हटला पाहिजे. मन कसं आहे ते स्वीकारलेलंच आहे त्या श्लोकामध्ये. ते झोपल्यावरही भटकत असतं आणि जागृतपणेही फिरत असतं. असं असूनही ते माझं मन पवित्र हो, चांगला संकल्प करणारा हो असा जेव्हा आग्रह धरला जातो त्यावेळेला आपल्या मनाच्या अवस्था आपणच कशा नियंत्रित केल्या पाहिजेत किंवा त्या मनाकडनं आपण शिवसंकल्प कसे करून घेतले पाहिजेत, त्याला एका पूज्यस्थानी कसं आणलं पाहिजे हे त्या कालच्या श्लोकामध्ये सांगितलं गेलं आहे. काय आहे आजकालचं जे मन आहे ना, म्हणजे आजकाल मनाची जी व्याख्या किंवा काल मी जे म्हटलं की मन, मानसिक व्यवस्था, सायकॉलॉजी, मानसशास्त्र, त्याचा अभ्यास, या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार केला ना तर मन ही जी काही अतिशय नाजूक, संवेदनशील परंतु अतिशय विलक्षण संकल्पना आहे, सूक्ष्म आहे, तिचा तितक्याच सूक्ष्मतेने आपण विचार करायला हवा. त्याच्यावर थोडंसं जास्त लक्ष केंद्रित करायला हवं. उदाहरण म्हणून सांगतो, आपल्याला जर जीवन जगायचं असेल तर पहिलं आपल्या सगळ्यांचं काय उद्दिष्ट असतं की आपलं शरीर नीट राहिलं पाहिजे. शरीरम आद्य खलु धर्मसाधनम. आरोग्य नीट राहिलं पाहिजे, शरीर नीट राहिलं पाहिजे. सर सलामत तो पगडी 50. आपण जर तब्येतीने ठीक राहिलो तर आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतात. मनालाही सांभाळता येतं, आपली बुद्धी आपल्याला पाहिजे तशाने वापरता येते आणि आपल्याला जीवनाचा जो काही आनंद मिळवायचा आहे तो उपभोगता येतो. आणि म्हणून हे शरीर पोचण्यासाठी आपली आयुष्यभर धडपड चाललेली असते. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. तुम्ही किती म्हणता की मला ध्यानाला बसायला आहे तरी तुम्हाला जेवण चुकलेलं नाही. ध्यानाला बसण्यापूर्वी दूध चहा घेऊन बसणं किंवा ध्यानानंतरची काही व्यवस्था असते ती सगळी आपण करून ठेवतो. तेव्हा शरीर पोषण हे काही चुकलेलं नाही. आपण शरीराला संवर्धित करतो, शरीराचं संरक्षण करतो, आरोग्य टिकवतो. त्या आरोग्यावर आपलं बरंचसं लक्ष असतं, केंद्रित केलेलं असतं. कुठेही शरीराचं काही दुखलं की आपण लागलीच अस्वस्थ होतो, डॉक्टरकडे जातो, उपचार करतो, उपचार करून शरीर बरं करतो. कुठेही शरीराचं दुखणं खुपणं असू नये अशी सगळ्यांची प्रामाणिक इच्छा असते. शरीर कुठे दुखलं की यांचं मन दुखलं आणि म्हणून शरीरही दुखू नये, वेदना होऊ नयेत, कुठे व्याधी असू नयेत अशी आपली सर्वांची इच्छा असते. म्हणजे आपण शरीरावर लक्ष केंद्रित करतो आणि आपलं शरीर टिकेल
असा प्रयत्न करू. तर त्यासाठी मग चांगलं खाणं, चांगलं पिणं, पौष्टिक पदार्थ खाणं, हे सगळं आपण त्याच्यासाठी करत असतो. उद्देश असा आहे की जसं शरीरासाठी आपण हे करतो, तसंच ज्या शरीराच्या वेदना, संवेदना, व्याधी, उपाधी मनाशी संबंधित आहे, त्या मनावरही आपण लक्ष केंद्रित करायला हवं की नको. शरीरासाठी आपण जर इतका वेळ देत असू, इतका खर्च करत असू, त्याच्यासाठी इतकी काळजी घेत असू, तर ज्या शरीराचा आणि मनाचा इतका जवळचा संबंध आहे, त्या मनाला सुद्धा त्याला जे पूरक आहे, त्याला जे आवश्यक आहे, त्यासाठी लक्ष द्यायला पाहिजे, दिलं गेलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा मनाप्रमाणे शरीर असं न होता शरीराप्रमाणे मन आपण इकडे तिकडे नेत असतो, त्याला तसं वागवत असतो. अलीकडच्या काळात बघा एक नवीन शब्द ऐकायला येतो, स्पेस पाहिजे असते प्रत्येकाला. स्पेस. मला तुझ्या हृदयात स्पेस पाहिजे, तुझ्या मनामध्ये स्पेस पाहिजे, किंवा कार्यालयामध्ये, ऑफिसेसमध्ये, घरामध्ये, अरे आम्हाला थोडी स्पेस द्या. म्हणजे त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. जागा द्या म्हणा किंवा वाव द्या, आम्हाला संधी द्या, स्पेस द्या थोडी. पण मनाच्या संदर्भात हा सगळा जर विचार केला, प्रत्येकाला स्पेस हवी आहे. मराठीमध्ये आपण म्हणतो की त्याच्या मनात मला जागा नाही. आता खरं मनाचा जो संदर्भ येतो तो आकाशाशी जोडलेला आहे. म्हणजे मनामध्ये मन कसं असावं, तर आकाशासारखं असावं. आता इतकी मोठी स्पेस, आपण आकाशाला सुद्धा इंग्रजीमध्ये स्पेसच म्हणतो, भरपूर जागा आहे. मनामध्ये सुद्धा भरपूर जागा असली पाहिजे, मन विशाल असलं पाहिजे. आणि त्या अशा विशाल मनामध्ये अनेकांना आपल्याला जागा देता येऊ शकते, आपण सामावून घेऊ शकतो. हा त्यामागचा व्यापक अर्थ लक्षात घेतला तर मन आणि शरीराचा सुद्धा संबंध आपल्याला नीट जोडता येईल, त्याचं देखील अनुसंधान आपल्याला ठेवता येईल. दुर्दैव असं आहे की आजच्या काळामध्ये प्रत्येकाला स्पेस हवी असते आणि तो त्याच्यापुरतीच स्पेस निवडतो. बाकीच्याला स्पेस मिळाली आहे की नाही याचा तो फारसा विचार करत नाही. आजच्या मुंबईच्या जीवनामध्ये आपण बघतो, आपल्यात गाडीत चढायला मिळालं की बस, मग मागचा चढला की नाही चढला याचा आपण विचार नाही करत. गाडीत चढल्यानंतर मला बसायला मिळालं की नाही याच्यावर लक्ष असतं. मग ती चौथी सीट असते तरी चालेल, पण ती मला मिळाली पाहिजे. अहो, ही चौथी सीट मिळणं म्हणजे अनेकांना भाग्याचं लक्षण वाटतं. अहो, आज मला चौथी सीट मिळाली, भाऊ मी भाग्यवान आहे. मुंबईमध्ये ही जीवन पद्धती आहे. जीवनाविषयीचा त्यांचा हा एक समज आहे की मला आज मी ठरवलेल्या गाडीत मला चढायला मिळालं, चढल्यानंतर मला जागा मिळाली. सांगायचा उद्देश कसा आहे की आपल्या जीवनातल्या ह्या सगळ्या घडामोडी ह्या आपल्या एकूण जीवनाच्या व्यापकतेशी किंवा संकुचिततेशी कशा जोडत असतो, म्हणून मी ते खरं मुंबईचं हे उदाहरण दिलं. परंतु यासोबतच आपलं जे मन आहे ना, ते खरं दोष शोधण्यामध्ये पार पटायत असतं. आपल्या डोळ्यांना दोष लवकर दिसतात. चांगलेपणा फार जवळजवळ नसतोच, म्हणजे तो दिसला तरी आपण ते मान्य करत नाही. म्हणजे डोळे असून डोळसपणा नसणं जे काही असतं ना, ते हे आहे. सतत दोष पाहिले की असं समजायचं ज्यांना डोळे आहेत पण डोळसपणा नाही आहे. म्हणजे डोळ्यांच्या मागे आणखीन एक डोळे असतात, तसंच मनाच्या मागे सुद्धा आणखीन एक मन असतं. त्यामुळे सतत दोष पाहणं ही सुद्धा मनाची प्रवृत्ती नाही, ती विकृती आहे. ज्याला आपण गुणग्राहकता म्हणतो, ती गुणग्राहकता असली पाहिजे. मनुष्याचा स्वभाव असल्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये दोष चटकन भरतात, गुण मात्र उशिरा लक्षात येतात. याचं एक उदाहरण सांगितलं जातं की एक जर्मन तत्वज्ञ होता, एक मूर नावाचा जर्मन तत्वज्ञ होता. तो ठिकठिकाणी जेव्हा व्याख्यानाला जायचा तेव्हा एक प्रयोग करायचा. प्रयोग काय, तर ज्या व्यासपीठावर त्याचं व्याख्यान असेल तिथे एक मोठा पांढरा पडदा तो लावायचा आणि त्या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांना सांगायचा की या पडद्याकडे तुम्ही सगळेजण नीट बघा. हा पडदा तुम्ही नीट बघा, त्याचं निरीक्षण करा आणि नंतर मी तुम्हाला काही विचारणार आहे, त्याचं तुम्ही उत्तर द्या. काय सुरुवातीचे 5-10 मिनिटं तो घेत असेल.
परंतु ते सांगितल्यानंतर, तो पडदा लावल्यानंतर आणि मग लोकांना प्रश्न विचारल्यानंतर लोकांना विचारायचं की आता या पडद्यावर तुम्ही काय पाहिलं, तुम्हाला हा पडदा कसा दिसला. त्याला अनेक ठिकाणी असा अनुभव आला की तो पडदा लावल्यानंतर त्या पडद्याच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये एक बारीक काळा ठिपका असायचा आणि लोकांना तो ठिपकाच दिसायचा. आणि मग लोक सांगायचे की त्या ठिकाणी तो काळा ठिपका आहे. त्यालाही आश्चर्य वाटायचं की हा एवढा मोठा पांढरा शुभ्र पडदा आहे, त्या पडद्यावर असलेला तो काळा ठिपकाच लोकांच्या लक्षात येतो, पडदा लक्षात येत नाही, पडद्याचा पांढरशुभ्रपणा लक्षात येत नाही. हीच मनाची अवस्था असते. तो स्वतः विचारवंत असल्याने मूर नावाचा विचार, त्याला लक्षात येते की माणसाच्या मनाची ही अवस्था असते. म्हणजे मी जेव्हा मनाच्या व्यापकतेचा विचार करतोय तेव्हा असं की इतकं मोठं मन आपलं असलं पाहिजे, त्या मनाच्या ऐवजी आपलं मन दोष शोधण्याकडे जातं. अशा या डोळे असूनही डोळसपणा न दाखवणाऱ्या या सगळ्या वृत्ती असतात. या वृत्ती आपण मनाला चिकटवतो आणि आपण आपले खरं तर हाल करून घेतो. आणि म्हणून निजल्यानंतरही आणि जागेपणी मन कसं भरकटतं, तर ते असं भरकटतं. जागेपणी तुम्हाला समोर पडदा दिसतोय, त्या पडद्यावर एक ठिपका आहे आणि तुमचं मन त्या ठिपक्याभोवती भटकतं आहे. जागेपणा असूनही मनाचं हे जे काही भरकटणं, जे दोष असतं, दोषयुक्त भरकटणं आहे, ते असं म्हणता येईल. निजल्यानंतर ते तर काही विचारू नका, ते कुठे कुठे जातं आणि कसं कसं जातं. याच्यासाठी जितकी उदाहरणं द्यावी तितकी कमी पडतात. पण असं माझं मन, भरकटणारं मन, शिवसंकल्प करणारं हो, ही प्रार्थना या सगळ्या पार्श्वभूमीवर खूप मोलाची ठरते. आज आपण दुसऱ्या श्लोकाकडे जाऊया. आपला दुसरा श्लोक त्या शिवसंकल्प स्तोत्रातला असा आहे, येन कर्माण्यपसो मनीषिणे यज्ञे कण्वन्ति विद्येषु धीरः यद पूर्वयक्षमतं प्रजानां तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. याचा अर्थ असा आहे की ज्ञानी लोक ज्याच्या सहाय्याने मोठमोठी कामं करतात, यज्ञे कण्वन्ति विद्येषु धीरः, या ओळीचा संदर्भ इथे आहे. ज्ञानी लोक ज्याच्या सहाय्याने मोठमोठी कामे करतात आणि जे मन प्रजेमध्ये सामर्थ्यवान मानलं जातं, ते मन शिवसंकल्प करणारं हो, असं या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं गेलंय, प्रार्थना केली गेली आहे. मन सामर्थ्यवान आहे हे सुद्धा या श्लोकात मान्य केलं आहे. आणि ज्ञानी लोक, विद्यावंत लोक ज्याचा वापर करून घेतात, ज्याचा उपयोग करतात, ज्यांना खऱ्या अर्थाने मनाचं महत्त्व समजतं, इतकं हे सामर्थ्यवान मन आहे, ते मन माझं शिवसंकल्प करणारं हो, अधिक पवित्र विचार करणारं हो, अशी प्रार्थना या दुसऱ्या श्लोकामध्ये केलेली आहे. आपण या शिवसंकल्प स्तोत्राचे 6ही श्लोक बघणार आहोत. परंतु प्रत्येक श्लोकामध्ये मनाचं एक वेगवेगळं लक्षण सांगून, त्याचं सामर्थ्य, महत्त्व सांगून किंवा आपल्या मनावर ते बिंबवून ते पुन्हा एकदा पवित्र करण्याचा आणि त्याच्याकडनं अधिक चांगलं काम करून घेण्याची इच्छा किंवा संकल्प या श्लोकांमधून व्यक्त झालेला आहे. याही श्लोकाचे आणखीन काही संदर्भ येतील, ते आपण उद्याच्या किंवा परवाच्या आणखी सविस्तर बघू. परंतु मनाचं सामर्थ्य हे काही वर्षांपूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये मान्य केलेलं आहे. आणि त्या मनाचं सामर्थ्य आपण जर एकाच ठिकाणी आणलं, ते सामर्थ्य आपण समजून घेऊन त्या सामर्थ्याचा आदर केला, सन्मान केला, त्याच्याविषयी भक्ती करायला सुरुवात केली, तर त्याचा जो काही उपयोग आहे किंवा परतावा म्हणेल, त्याची काही आपल्याला अनुभव येणार आहे,
तो खूप वेगळ्या स्वरूपाचा असेल, यात काही शंका नाही. म्हणून सुरुवातीला मी त्या शरीराचे उदाहरण दिलं की शरीरावर जर आपण लक्ष केंद्रित करतो तसं मनावरही लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि या मनाचा आपण जर भक्त म्हणून उपासना केली, या मनाची आपण भक्त होऊन उपासना केली, तर ते मन आपल्यापासून विभक्त होऊ शकणार नाही. आपल्याकडनं सतत ते शिवसंकल्प करूनच घेईल. आणि हे आपल्याला जर उपासनेने सिद्ध झालं, सातत्याने आपण या मनाची अशा पद्धतीने उपासना करत राहिलो, तर आपल्या मनामध्ये वाईट विचार येणं, ते मन अस्थिर होणं, ते भरकटणं, हे प्रमाण निश्चितपणे हळूहळू कमी होऊ शकेल. कारण रोजची आपली प्रार्थना असेल, हे माझं मन शिवसंकल्प करणार आहे, माझं मन पवित्र आहे, माझं मन ईश्वर म्हणजेच माझं मन आहे. पुन्हा पुन्हा तो गीतेतला श्लोक मनामध्ये ठेवला तर हे पुन्हा आपल्याला उजळणी करता येईल, आवर्तन होईल की प्रत्यक्ष भगवंत हेच माझं मन आहे. आजच्या काळामध्ये हे सगळं पटायला खूप जड जाणार आहे, परंतु म्हणूनच त्याला मी अनुष्ठान शब्द वापरला आहे. हे अनुष्ठान प्रदीर्घ काळ करायला लागतं. प्राचीन काळामध्ये हजारो वर्ष अशी अनुष्ठानं चालायची, तेव्हा पुढे त्याचं फळ प्राप्त व्हायचं. आतापर्यंत आपण मनाचं या अंगाने अनुष्ठान केलेलं नाही. अनुष्ठानासाठी, वेगवेगळ्या अनुष्ठानांसाठी आपण मन वापरलंय, पण मनासाठी अनुष्ठान केलेलं नाही. किंवा मनाचा अशा प्रकारे अनुसंधान असतं हे देखील कधी आपण समजून घेतलेलं नाही. हा मी दोष नाही म्हणत आहे, माझ्या सकट या गोष्टीकडे दुर्लक्ष आपलं झालं, ती चूक कुठेतरी सुधारावी. आणि मनाच्या या सगळ्या विकृतपणामुळे आपण मनावर जो आरोप करतो, मन हे विकृत आहे, मनामुळे अनेक गोष्टी घडतात, त्या मनातलं सामर्थ्य किती आहे याचा नव्याने अनुभव घेतला पाहिजे. आणि आतापर्यंत ज्या उपासनांमध्ये आपलं हे मन आपण उपयोगात आणलेलं आहे, त्याच अनुष्ठानासाठी सुद्धा या मनाचा अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग करता येऊ शकतो. आणि आपल्याला माहिती आहे, आजच्या काळामध्ये तर इतकी विविध साधनं आणि माध्यमं उपलब्ध आहेत की तुमचं मन टाळ्यावर राहणं म्हणजे आयुष्यभर किती प्रयत्न केले तरी ते शक्य नाही. मग घरामध्ये येऊन बसलेला टी व्ही आहे, आजकालच्या काळात तर मोबाईल आहे, इंटरनेट आहे, त्याच्यावर येणारी माहिती आहे, अक्षरशः भडीमार होत असतो. त्या माहितीतला विचित्रपणा, बिभत्सपणा इतका दिवसेंदिवस वाढतो आहे की तुम्ही तुमच्या त्या कदाचित मनाला ताळ्यावर ठेवणं हा एक मोठी परीक्षा पाहणारा भाग ठरतो. कदाचित तुम्ही जुन्या पिढीतल्या असाल तर तुमचा एवढा संदर्भ येत नसेल, संबंध येत नसेल, परंतु आजची जी नवीन पिढी आहे ती आपल्या एकूण आयुष्यातला 60% भाग हा या सगळ्या इंटरनेटवर, मोबाईलवर किंवा नेटवर खर्च करत असतो. काय माहिती वाचतो, कशी वाचतो, त्याला माहिती. कदाचित त्याची उपयुक्तता जाणवत असेल, परंतु साधारणपणे बाहेर आलेली जी माहिती आहे त्यामध्ये मनाला अस्थिर करणाऱ्या, मनाला विचलित करणाऱ्या माहितीचा त्यात साठा मोठा आहे. आधीच आपलं मन अनेक गोष्टींनी व्यापलेलं आहे. अशा या व्यापलेल्या मनामध्ये दगड, विटा, माती काय असेल सगळा कचरा भरलेला असतो आपल्या मनामध्ये. तो कचरा बाहेर आपण कधी काढतच नाही. आणि अशा सगळ्या भरलेल्या मनामध्ये म्हणजे भूतकाळाविषयीच्या आठवणी तर असतातच आपल्या मनामध्ये, वर्तमानातले काही आणखीन संग्रह आपण करून ठेवतो. आम्हाला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. पुन्हा भविष्यातल्या योजनांच्याही दगडविटा आधीच आणून ठेवतो आपण. असा कचरा, दगडविटा, माती या सगळ्यांनी आपलं मन अगदी तुडुंब भरलेलं आहे. आणि अशा या कचऱ्याने आणि दगडविटांनी भरलेल्या मनामध्ये भगवंताला जरी असं वाटलं की आपण याच्या मनात प्रवेश करावा तरी त्याला पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. तो आल्या पावली निघून जातो. आणि म्हणून त्या भगवंताला जर आपल्या मनामध्ये जागा द्यायची असेल, जागा उपलब्ध करून द्यायची असेल, तर आपलं मन हे स्वच्छ, पवित्र, एखाद्या देवालयासारखं, एखाद्या देव्हाऱ्यासारखं स्वच्छ ठेवावं लागेल. ते सतत स्वच्छ राहील, पवित्र राहील, यासाठीच तो शिवसंकल्प मंत्र आहे. त्याच्यासाठीच हे मनोपासनेचं अनुष्ठान आहे. या अनुष्ठानाच्या माध्यमातून काही ना काही साध्य करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करूया. असं हे मनोपासनेचं अनुष्ठान अधिकाधिक शिवसंकल्प करणारं ठरो, अशी मी आता या 8 दिवसाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आजचं अनुष्ठान, आजचं निरूपण इथे समाप्त करतो.
इति विद्या तपो योनिर्विष्णुरीडितः वाग्यज्ञेन अर्चितो देवा प्रियतांच जनार्दनः।